गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द BEE. BEE मध्ये बेटा मागच्या सेशनमध्ये आपण इंडक्टर बद्दल सगळं झालं. म्हणजे आपले तीन महत्वाचे डिव्हाइसेस झाले. रजिस्टर झालं, कॅपॅसिटर झालं, इंडक्टर झालं. आता एक छोटासा आपला पुढचा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे आयसीज आहे बेटा. ठीक आहे, तो म्हणजे काय आहे आयसी. आयसीचा फुल फॉर्म आहे इंटिग्रेटेड सर्किट. आयसीचा फुल फॉर्म काय बेटा? इंटिग्रेटेड सर्किट. त्याची डेफिनेशन आता आयसी म्हणजे काय असतो. आयसी न बेटा तुम्ही कुठलाही मदरबोर्ड उघडलं पीसीचं, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काळ्या काळ्या थोड्याशा चिप्स दिसतील, काळ्या काळ्या रंगाचे चिप्स दिसतील. त्या चिप्स म्हणजेच तुमच्या काय असतात बेटा? आयसीज असतात. त्या चिप्स म्हणजेच तुमच्या काय असतात? आयसीज. ठीक आहे, आयसीजची तुम्हाला इकडच्या साईडला फिगर पण दिसत असेल बेटा. आयसीज कसे असतात काय नाही हे तुम्हाला इकडे बाजूला फिगरमध्ये दिसत असेल. ठीक आहे, ओके. आता याची डेफिनेशन आयसी काय असतो की आयसी बेसिकली काय असतो बेटा? आयसी इज अ स्मॉल साईज डिव्हाइस. हा स्मॉल साईज डिव्हाइस आहे, लो कॉस्टचा पण डिव्हाइस आहे. ठीक आहे, आयसी इज अ स्मॉल साईज लो कॉस्ट, ठीक आहे, डिव्हाइस विच कन्सिस्ट ऑफ ऍक्टिव्ह ॲज वेल एज पॅसिव्ह कंपोनंट्स. याच्यामध्ये ना बेटा ऍक्टिव्ह कंपोनंट्स पण असतात, पॅसिव्ह कंपोनंट्स पण असतात. आता ऍक्टिव्ह कंपोनंट्स कुठले, पॅसिव्ह कंपोनंट्स कुठले हे माहिती आहे. ऍक्टिव्ह कंपोनंट्स कुठले असतात बेटा? तुमचे बीजेटी झालं, एफईटी झालं, मॉस्फेट झालं, डायोड झाले, एलईडीज झाले, हे काय झाले तुमचे ऍक्टिव्ह, किंवा व्हॅक्युम ट्यूब झाल्या, हे काय झाले बेटा तुमचे ऍक्टिव्ह कंपोनंट्स. ठीक आहे, आणि पॅसिव्ह कंपोनंट्स कुठले? रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर. म्हणजे या दोघांचा काय असेल? कॉम्बो. तीन महत्वाचे मुद्दे बोललो आयसी बद्दल. आयसी स्मॉल साईज आहे, लो कॉस्ट आहे, याच्यामध्ये ऍक्टिव्ह कंपोनंट्स पण आहेत, पॅसिव्ह कंपोनंट्स पण आहेत. ऍक्टिव्ह कंपोनंट्स पण आहे, पॅसिव्ह कंपोनंट्स पण आहेत. पण हे सगळ्याच्या सगळं एका छोट्याशा चिपमध्ये ठेवलेलं असतं. हे सगळ्याच्या सगळं एका छोट्याशा चिपमध्ये ठेवलेलं असतं. त्याला सनी काय नाव दिले बेटा? आयसी. तुम्हाला इकडे बाजूला आयसीची छोटीशी फिगर दिसत असेल बेटा. दिसते बेटा फिगर? ठीक आहे, पुन्हा एकदा हे काय सांगितलं बेटा तुम्हाला? मी डेफिनेशन सांगितली. कोणाची? आयसीची. पुन्हा एकदा डेफिनेशन काय आयसीची? आयसी इज अ स्मॉल साइज लो कॉस्ट डिव्हाइस विच कन्सिस्ट ऑफ ऍक्टिव्ह कंपोनंट्स एज वेल एज पॅसिव्ह कंपोनंट्स. विच कन्सिस्ट ऑफ ऍक्टिव्ह कंपोनंट्स एज वेल एज पॅसिव्ह कंपोनंट्स. ठीक आहे, कॉम्पॅक्ट इन अ सिंगल चिप किंवा कनेक्टेड इन अ सिंगल चिप. हे सगळ्याच्या सगळं एका सिंगल चिपमध्ये असतं. त्याला डिव्हाइसला काय नाव दिले बेटा? आयसी. आयसीचा फुल फॉर्म काय? इंटिग्रेटेड सर्किट. आयसीचा फुल फॉर्म काय बेटा? इंटिग्रेटेड सर्किट. ओके, चल आधी आपण एवढं लिहून घेऊ, मग पुढचा कन्सेप्ट घेऊ. हेडिंग टाका, हेडिंग टाका डिफाईन, किंवा आधी हेडिंग टाका इंटिग्रेटेड सर्किट ब्रॅकेटच्या आतमध्ये आयसी. हेडिंग टाका इंटिग्रेटेड सर्किट ब्रॅकेटच्या आतमध्ये आयसी. इंटिग्रेटेड सर्किट ब्रॅकेटच्या आतमध्ये आयसी टाकले बच्चे लोक? ओके, क्वेश्चन घ्या. डिफाईन इंटिग्रेटेड सर्किट ब्रॅकेटच्या आतमध्ये आयसी. डिफाईन इंटिग्रेटेड सर्किट ब्रॅकेटच्या आतमध्ये आयसी. चल डेफिनेशन लिहून घ्या. आयसी इज अ very small size. IC is a very small size, low cost circuit, low cost circuit, which consists of, low cost circuit, which consists of active components and passive components, which consist of active components and passive components, which are connected to each other, which are connected to each other, which are connected to each other, which are connected to each other in a small single chip, which are connected to each other in a small single chip, which are connected to each other in a small single chip. कळालं बेटा? पुन्हा एकदा सांगतो डेफिनेशन नीट ऐका. आयसी इज अ व्हेरी स्मॉल साइज low cost circuit which consists of active components and passive components that are connected to each other in a small single chip, that are connected to each other in a small single chip. ओके, हा झाला माझा फर्स्ट कन्सेप्ट आयसीचा. पुढचा आहे बेटा क्लासिफिकेशन ऑफ आयसीज. हेडिंग टाका पुढचा कन्सेप्ट क्लासिफिकेशन ऑफ आयसी. हेडिंग टाका पुढचा कन्सेप्ट क्लासिफिकेशन ऑफ आयसी. क्लासिफिकेशन ऑफ आयसीज. ओके, आता इकडे बाजूला तुम्हाला एक चार्ट दिसतो बेटा. तो चार्ट कुठला आहे बेटा? क्लासिफिकेशन ऑफ आयसीचा आहे. तो चार्ट कुठला आहे तुमचा? क्लासिफिकेशन ऑफ आयसीचा. ठीक आहे, क्लासिफिकेशन ऑफ आयसी. आयसी बेसिकली तुमची तीन भागात डिवाइड होते. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ डिव्हाइस, ठीक आहे, ऍक्टिव्ह डिव्हाइस. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ ऍप्लिकेशन, आणि थर्ड आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ टेक्नॉलॉजी. दिसतं बेटा? फर्स्ट कुठले बेटा? पुन्हा क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ऍक्टिव्ह डिव्हाइस, सेकंड आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द ऍप्लिकेशन, आणि थर्ड आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द टेक्नॉलॉजी. ठीक आहे, ऑन द बेसिस ऑफ ऍक्टिव्ह डिव्हाइस दोन होतात, बायपोलर आयसीज आणि अजून एक कुठले बेटा? युनिपोलर आयसी. दिसतंय? बायपोलर आयसीज अँड युनिपोलर आयसीज. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑन द बेस ऑफ ऍप्लिकेशनच्या हिशोबाने लिनियर आयसी,
त्यालाच अजून एक नाव आहे अॅनालॉग आयसी आणि नॉन लिनियर आयसी म्हणजेच डिजिटल आयसी. हे पुन्हा आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये याचं कंपॅरिझन पण आहे बेटा. लिनियर आयसी अँड नॉन लिनियर आयसी किंवा अॅनालॉग आयसी अँड डिजिटल आयसी. ठीक आहे, हा आपला शेवटचा क्वेश्चन असेल आजचा. ठीक आहे, तो मी घेणार आहे पुढे, तो बघू आपण. सध्या आता फक्त क्लासिफिकेशनवर बघतोय, क्लासिफिकेशन बघू त्याचं. लिनियर आयसी अजून एक नाव त्याला अॅनालॉग आयसी, नॉन लिनियर आयसी त्याला अजून एक नाव आहे डिजिटल आयसी. ठीक आहे, त्याच्यानंतर लिनियर आयसीचे पण त्यांनी खाली एक्झाम्पल्स दिलेले आहेत किंवा ऍप्लिकेशन्स म्हणा किंवा एक्झाम्पल्स म्हणा. कुठले कुठले बेटा? ओपॅम्प आणि कंपॅरेटर. नॉन लिनियर म्हणजे डिजिटल आयसीचे पण त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहेत. लॉजिक गेट्स, काउंटर्स आणि फ्लिप फ्लॉप्स. लॉजिक गेट, काउंटर्स आणि फ्लिप फ्लॉप्स. पुढचं क्लासिफिकेशन द बेस्ट ऑफ टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने हायब्रिड टेक्नॉलॉजी आणि अजून एक कुठले बेटा? मोनोलिथिक टेक्नॉलॉजी. हायब्रिड टेक्नॉलॉजी अजून एक कुठले बेटा? मोनोलिथिक टेक्नॉलॉजी. हायब्रिड टेक्नॉलॉजीचं क्लासिफिकेशन काही होत नाही. मोनोलिथिक टेक्नॉलॉजीचे क्लासिफिकेशन दोन होतात, बायपोलर, युनिपोलर. युनिपोलर मध्ये पुन्हा दोन टाइप्स होतात बेटा तुमचे, जेएफईटी आणि मॉस्फेट. पुन्हा दोन टाइप्स, कुठले कुठले? जेएफईटी आणि मॉस्फेट. कळालंय? बरं, आता सगळ्यांनी हेडिंग टाकलेलीच आहे, क्लासिफिकेशन ऑफ आयसीस. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि एवढं क्लासिफिकेशन काढून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आणि एवढं क्लासिफिकेशन सगळ्यांनी काढून घ्यायचं आहे. ठीक आहे, ओके. आता आपला कुठला कन्सेप्ट झाला बेटा? क्लासिफिकेशन ऑफ आयसीस. क्लासिफिकेशन ऑफ आयसीस नंतर आता पुढचा कन्सेप्ट घ्यायचा आपल्याला, स्केल ऑफ इंटिग्रेशन और लेवल ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे, पुन्हा एक खूप महत्त्वाचा क्वेश्चन, खूप वेळेस टपकतो. हेडिंग टाका, स्केल ऑफ इंटिग्रेशन और लेवल ऑफ इंटिग्रेशन. हेडिंग टाका, स्केल ऑफ इंटिग्रेशन और लेवल ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे, लिहिले बेटा सगळ्यांनी? आता एक 5 मिनिटं सगळ्यांचं लक्ष मला बोर्डकडे लागेल. ठीक आहे, देर आर बेसिकली 4 स्केल्स ऑफ इंटिग्रेशन और लेवल ऑफ इंटिग्रेशन. 4 स्केल ऑफ इंटिग्रेशन आहे किंवा 4 लेवल ऑफ इंटिग्रेशन आहे. कुठले कुठले? पहिला आहे स्मॉल स्केल ऑफ इंटिग्रेशन, त्याला शॉर्टकटमध्ये SSI असं म्हणतात. हा एस आणि इकडचा आय, SSI. त्याच्यानंतर मीडियम स्केल इंटिग्रेशन, MSI. लार्ज स्केल इंटिग्रेशन, LSI. आणि व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन, VLSI. ठीक आहे, 4 टाइप्स होतात किंवा 4 स्केल ऑफ इंटिग्रेशन आहे. स्मॉल स्केल इंटिग्रेशन, मीडियम स्केल इंटिग्रेशन, लार्ज स्केल इंटिग्रेशन आणि व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. त्याचे डेफिनेशन्स पण आपल्याला आहेत. त्याच्या डेफिनेशनसाठी मी तुम्हाला इकडे चार्ट काढून दाखवलेला आहे. ठीक आहे, त्या चार्टच्या हिशोबाने त्याचे डेफिनेशन्स इझिली लक्षात राहतात. काय असतं बेटा? स्मॉल स्केल ऑफ इंटिग्रेशन असा असतो की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ कंपोनंट्स एका पॅकेजमध्ये 50 असतात. जेव्हा एका कंपोनंट म्हणजे एक आयसी असेल ना बेटा, एका आयसी मध्ये कंपोनंटची संख्या 50च असेल. नीट लक्षात घ्या, एक आयसी, आता मागच्या याच्यामध्ये आपण आयसी बघितले होते, त्या आयसी मध्ये एका आयसी मध्ये जर 50 कंपोनंट असतील, एका आयसी मध्ये किती कंपोनंट बेटा? 50 कंपोनंट. आणि सर्किटची संख्या जास्तीत जास्त 30 असेल. सर्किट्स किती असतील बेटा? 30. म्हणजे कंपोनंटची संख्या एका आयसी मध्ये जर कंपोनंटची संख्या किती असेल बेटा? 50च असेल, त्याच्यापेक्षा जास्त नाहीये. आणि अजून एक सर्किटची संख्या 30 पर्यंत असेल तर त्याला स्मॉल स्केल इंटिग्रेशन असं म्हणतात. त्याला काय म्हणतात बेटा? स्मॉल स्केल इंटिग्रेशन. पुन्हा एकदा, स्मॉल स्केल इंटिग्रेशन काय असतं? ज्याच्यामध्ये कंपोनंटची संख्या साधारणपणे 50 असेल, ठीक आहे, आणि नंबर ऑफ सर्किटची संख्या 30 असेल, त्याला काय म्हणतात बेटा? स्मॉल स्केल इंटिग्रेशन. पुढचं मीडियम स्केल इंटिग्रेशन मध्ये काय होतं? ज्याच्यामध्ये कंपोनंटची संख्या 50 पेक्षा जास्त आणि 500 पेक्षा कमी. 50 ते 500 पर्यंत जातात. ज्याच्यामध्ये कंपोनंटची संख्या 50 ते 500 पर्यंत एका पॅकेजमध्ये म्हणजे एका आयसी मध्ये, ठीक आहे, आणि सर्किटची संख्या तुमची 30 ते 100 पर्यंत जाते. 30 पासून चालू होते 100. आता हा चार्ट जर लक्षात घेतला ना बेटा, सगळ्याच्या सगळ्या डेफिनेशन्स लक्षात राहतील, नाही तर लक्षात राहणार नाही. पुन्हा एकदा, मिडियम स्केल इंटिग्रेशन मध्ये जर कंपोनंटची संख्या 50 ते 500 पर्यंत असेल एका पॅकेजमध्ये, ठीक आहे, आणि सर्किटची संख्या 30 ते 100 पर्यंत असेल, त्याला काय म्हणायचं बेटा? मिडियम स्केल इंटिग्रेशन. पुढचं लार्ज स्केल इंटिग्रेशन. लार्ज स्केल इंटिग्रेशन मध्ये आता कंपोनंटची संख्या 500 पासून चालू होते ते 30,000 पर्यंत जाते. 500 पासून ते 30,000 पर्यंत. म्हणजे कंपोनंट्स किती असतील बेटा? कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त 30,000 पर्यंत असते. त्याला काय म्हणायचं? लार्ज स्केल. अजून सर्किटची संख्या 100 ते 10,000, कमीत कमी 100, जास्तीत जास्त 10,000 पर्यंत जाते. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं बेटा? लार्ज स्केल इंटिग्रेशन. लार्ज स्केल इंटिग्रेशन कळालं. शेवटचं व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन मध्ये नंबर ऑफ कंपोनंटची संख्या 30,000 पेक्षा जास्त असते एका पॅकेजमध्ये आणि नंबर ऑफ सर्किटची संख्या 10,000 पेक्षा जास्त असते. नंबर ऑफ सर्किटची संख्या 10,000 पेक्षा जास्त असते, त्याला काय म्हणायचं बेटा? व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. कळालं? पुन्हा एकदा, स्केल ऑफ इंटिग्रेशन. देयर आर बेसिकली 4 स्केल्स ऑफ इंटिग्रेशन. स्मॉल स्केल इंटिग्रेशन, मीडियम स्केल इंटिग्रेशन, लार्ज स्केल इंटिग्रेशन, व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. स्मॉल स्केल इंटिग्रेशन मध्ये नंबर ऑफ कंपोनंटची संख्या 50 असते एका पॅकेजमध्ये, सर्किटची संख्या 30 असते.
मीडियम स्केलमध्ये 50 ते 500 पर्यंत जाते कंपाऊंड संख्या एका पॅकेजमध्ये. नंबर ऑफ सर्किट संख्या 30 ते 100 पर्यंत जाते. लार्ज स्केलमध्ये नंबर ऑफ कंपाऊंड संख्या 500 ते 30,000 जातात. नंबर ऑफ सर्किटची संख्या 100 ते 10,000 पर्यंत जातात. व्हेरी लार्ज स्केलमध्ये 30,000 पेक्षा जास्त कंपोनंट असतात एका पॅकेजमध्ये आणि सर्किटची संख्या 10,000 पेक्षा जास्त असते. कळाले? चलो हेडिंग टाका, स्केल ऑफ इंटिग्रेशन और लेवल ऑफ इंटिग्रेशन. स्केल ऑफ इंटिग्रेशन और लेवल ऑफ इंटिग्रेशन. स्केल ऑफ इंटिग्रेशन और लेवल ऑफ इंटिग्रेशन. ओके, खाली लिहा. There are basically 4 scales or level of integration. There are basically 4 scales or level of integration. There are basically 4 scales or level of integration. हा चार्ट व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचा आहे. हा चार्ट व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचा आहे. हा चार्ट व्हिडिओ पॉज करून काढून घ्यायचा आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. खाली घ्या. फर्स्ट स्मॉल स्केल इंटिग्रेशन. आता डेफिनेशन देतोय हा. फर्स्ट स्मॉल स्केल इंटिग्रेशन ब्रॅकेटच्या आतमध्ये एस आहे. स्मॉल स्केल इंटिग्रेशन ब्रॅकेटच्या आतमध्ये एस आहे. चलो डेफिनेशन घ्या. डेफिनेशन घ्या. In small scale integration, the number of components in one package. In small scale integration, the number of components in one package. In small scale integration, number of components in one package. In small scale integration, the number of components in one package is 50. Is 50. Is 50, and the number of circuits are 30. And number of circuits are 30. पुन्हा एकदा. In small scale integration, number of components in one package are 50 and number of circuits are 30. And number of circuits are 30. Okay. Second घ्या आता medium scale integration. Second घ्या आता medium scale integration. Dash करून put definition लिहा. In medium scale integration, number of components in one package. In medium scale integration, number of components in one package. In medium scale integration, number of components in one package are 50 to 500. Are 50 to 500. Are 50 to 500. And number of circuits are 30 to 100. And number of circuits are 30 to 100. 30 to 100. 30 ते 100. 30 ते 100. ओके. थर्ड घ्या आता लार्ज स्केल इंटिग्रेशन. थर्ड घ्या चलो लार्ज स्केल इंटिग्रेशन. In large scale integration, number of components in one package. In large scale integration, number of components in one package are 500 to 3000. Are 500 to 30,000. Sorry, are 500 to 30,000. Are 500 to 30,000. And number of circuits. And number of circuits are 100 to 10,000. Are 100 to 10,000. Are 100 to 10,000. Are 100 to 10,000. पुढचं घ्या शेवटचं व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. शेवटचं घ्या व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. इन व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन, नंबर ऑफ कंपोनेंट्स इन वन पॅकेज. इन व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन, नंबर ऑफ कंपोनेंट्स इन वन पॅकेज. इन व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन, नंबर ऑफ कंपोनेंट्स इन वन पॅकेज आर अबाउ 30,000. Are above 30,000. Are above 30,000. And number of circuits are above 10,000. And number of circuits are above 10,000. And number of circuits are above 10,000. ओके. आता पुढचा मुद्दा बेटा. पुढचा मुद्दा आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ आयसीज. ॲडव्हान्टेजेस ऑफ आयसी. हेडिंग टाका ॲडव्हान्टेजेस ऑफ आयसीज. यालाच मेरिट्स ऑफ आयसी असं पण म्हणतात. यालाच काय म्हणतात बेटा मेरिट्स ऑफ आयसी. ऐकून घ्या आधी. आयसीचे ॲडव्हान्टेज. पहिला स्मॉल इन साईज अँड वेट बघितलं डेफिनेशनमध्येच. लो कॉस्ट पण आहे. पुढचं आता लो कॉस्ट पण बघितलं होतं बेटा. पुढचं रिलायबिलिटी याच्यावरती जास्त ठेवू शकतो. रिलायबिलिटी म्हणजे काय आपल्याला ट्रस्टवरती. ट्रस्टवरती म्हणजे विश्वसनीयता. आपण सहज याच्यावरती विश्वास ठेवू शकतो की याच्यामध्ये 100% आउटपुट येईल म्हणजे येईलच. ठीक आहे. बरं रिलायबिलिटी जास्त आहे. पुढचं याला पॉवर पण कन्झम्पशन पण खूप कमी लागतो. हा पण एक फायदा बेटा. म्हणजे ॲटोमॅटिकली बिल कमी येईल बेटा. फाईन. पॉवर कन्झम्पशन कमी लागतं. पुढचं ऑपरेटिंग स्पीड याचा जास्त असतो. आउटपुट फटाफट देतं. म्हणजेच ऑपरेटिंग स्पीड काय झाला हाय झाला. आणि कुठलाही आयसी खराब झाला तर तो इझिली रिप्लेस पण होऊ शकतो. कुठला आयसी खराब झाला तर तो इझिली रिप्लेस. ओके. पुन्हा एकदा ॲडव्हान्टेजेस. स्मॉल इन साईज अँड वेट. कॉस्टिंग कशी असते कमी. रिलायबिलिटी हाय. विश्वसनीयता जास्त आहे. त्याच्यानंतर पॉवर कन्झम्पशन कमी लागतं. ऑपरेटिंग स्पीड हाय असते. आउटपुट फटाफट देतात. आणि खराब झाला असेल तर रिप्लेस पण इझिली करता येतो.
ठीक आहे. चलो हेडिंग टाका आता ॲडव्हान्टेजेस ऑफ आयसीज. हेडिंग टाका ॲडव्हान्टेजेस ऑफ आयसीज. हेडिंग टाका बच्चा लोग ॲडव्हान्टेजेस ऑफ आयसीज. पहिलं ॲडव्हान्टेज स्मॉल इन साइज अँड वेट. पहिला ॲडव्हान्टेज स्मॉल इन साइज अँड वेट. पहिला ॲडव्हान्टेज स्मॉल इन साइज अँड वेट. सेकंड ॲडव्हान्टेज लो कॉस्ट. सेकंड ॲडव्हान्टेज लो कॉस्ट. थर्ड reliability is high. थर्ड reliability is high. फोर्थ आहे लेस पॉवर कंझम्पशन. फोर्थ आहे लेस पॉवर कंझम्पशन. फोर्थ आहे लेस पॉवर कंझम्पशन. फिफ्थ घ्या हाय ऑपरेटिंग स्पीड. फिफ्थ घ्या हाय ऑपरेटिंग स्पीड. फिफ्थ घ्या हाय ऑपरेटिंग स्पीड. आणि सिक्स्थ इझी टू रिप्लेस. सिक्स्थ इझी टू रिप्लेस. सिक्स्थ आहे बेटा इझी टू रिप्लेस. बरं, जसे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे काही त्याचे डिसॲडव्हान्टेजेस पण असतील. येस, मग डिसॲडव्हान्टेजेस बघू की काय. पहिला डिसॲडव्हान्टेज नीट ऐकाल बेटा. ठीक आहे. आयसी मध्ये ना बेटा जर माझ्या रजिस्टरची किंमत 10 किलो ओम पेक्षा जास्त असेल, जर रजिस्टरची किंमत 10 किलो ओम पेक्षा जास्त असेल तर त्याला फॅब्रिकेट करता येत नाही. म्हणजे फॅब्रिकेट करता येत म्हणजे लावता येत नाही. आयसी मध्ये जर तुमच्या रजिस्टरची किंमत 10 किलो ओम पेक्षा जास्त असेल त्याला फॅब्रिकेट करू शकत नाही. तसंच इंडक्टर पण याच्यामध्ये डायरेक्टली फॅब्रिकेट होऊ शकत नाही. इंडक्टरची कुठलीही किंमत असू द्या काही घेणं नाही, तो डायरेक्टली फॅब्रिकेट होऊच शकत नाही. ठीक आहे आयसी मध्ये. थर्ड अजून एक कॅपॅसिटर. रेजिस्टर झाला 10 किलो ओम पेक्षा पुढचा नाही होऊ शकत. इंडक्टर कसाही असेल तर फॅब्रिकेट करायला अवघड जातो. थर्ड कॅपॅसिटर बेटा 30 पिकोफॅरेडच्या पुढचा कॅपॅसिटर, म्हणजे कॅपॅसिटरची किंमत 30 पिकोफॅरेडपेक्षा पुढे असेल तो पण फॅब्रिकेट करायला अवघड जातो. ठीक आहे. म्हणजे तिघं डिव्हाइसेस रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर. रेजिस्टर कुठला बेटा 10 किलो ओम पेक्षा जास्त किमतीचा रेजिस्टर फॅब्रिकेट करायला अवघड जातं. पुढचं इंडक्टर फॅब्रिकेट करायलाच अवघड जातो कुठलीही किमतीचा असू द्या. थर्ड कॅपॅसिटरमध्ये बघायला गेलं तर 30 पिकोफॅरेडपेक्षा पुढचा जो कॅपॅसिटर आहे तो फॅब्रिकेट करायला अवघड जातो. पुढचं याच्यामध्ये बेटा पॉवर डिसिपेशन कधी कधी जास्त असते. पॉवर डिसिपेशन मध्ये पॉवर लॉस, पॉवर कन्झम्पशन कमी आहे. पॉवर तो कमी घेतो मान्य केलं, पण पॉवर लॉस कदाचित तो जास्त करू. पॉवर लॉस कधी कधी त्याच्यामध्ये जास्त होतो. शेवटचं आयसी जर आपण बघितलं ना बेटा खूप डेलिकेट असतो. त्याचे जे पिन्स असतात ना ते एकदम डेलिकेट असतात, म्हणजे तुटू शकतो इझिली. खूपच डेलिकेट असतो आयसी. म्हणजे तो इझिली आपल्याला वापरायला सोपा नाहीये. खूप सावकाशपणे तुम्हाला एकदम मायन्यूट गोष्टी लक्षात घेऊन त्याला वापरावं लागतं. ठीक आहे. वापरताना खूप काळजी घ्यावी लागते त्याला. ठीक आहे. हे झाले त्याचे डिसॲडव्हान्टेज. पहिला डिसॲडव्हान्टेज काय सांगितलं बेटा की जर रजिस्टरची किंमत 10 किलो ओम पेक्षा जास्त असेल तो फॅब्रिकेट करायला अवघड जातो. इंडक्टरची किंमत कुठलीही असू द्या तरी पण तो फॅब्रिकेट करायला अवघडच जातो. पुढचं जर कॅपॅसिटरची किंमत 30 पिकोफॅरेडपेक्षा जास्त असेल तो पण फॅब्रिकेट करायला अवघड जातो. पॉवर डिसिपेशनच्यामध्ये जास्त असतं. आणि अजून एक व्हेरी डेलिकेट असतात. ठीक आहे. खूप काळजीपूर्वक आपल्याला त्याला यूज करावा लागतो. ठीक आहे. चलो हेडिंग टाका डिसॲडव्हान्टेजेस ऑफ आयसी. हेडिंग टाका डिसॲडव्हान्टेजेस ऑफ आयसी. फर्स्ट डिसॲडव्हान्टेज इट इज नॉट पॉसिबल टू फॅब्रिकेट द रजिस्टर. इट इज नॉट पॉसिबल टू फॅब्रिकेट द रजिस्टर. इट इज नॉट पॉसिबल टू फॅब्रिकेट द रजिस्टर having the value higher than 10 kilo ohm. Having the value higher than 10 kilo ohm. Having the value higher than 10 kilo ohm. पहिलं झालं. सेकंडल्या it is not possible to fabricate the inductor directly. It is not possible to fabricate the inductor directly. It is not possible to fabricate the inductor directly. Third घ्या. It is not possible to fabricate the capacitor. It is not possible to fabricate the capacitor. It is not possible to fabricate the capacitor having the values higher than 30 picofarad. Having the values higher than 30 picofarad. Having the values higher than 30 picofarad. Power dissipation is limited. पुढचा power dissipation is limited. Last, it is very delicate device. It is a very delicate device. ओके. पुढचं बेटा आता ॲप्लिकेशन्स आयसीचे कुठे कुठे नाही आहेत. तुम्ही घड्याळात बघाल तिथे आहे. मिक्सर, वॉशिंग मशीन, जिथे जिथे इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट्स आले तिथं त्याचं ॲप्लिकेशन आलं म्हणजे आलंच.
जिथं जिथं इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आले तिथं तिथं तुमचा पीसी घ्या, मोबाईल घ्या, सगळ्या मॅक्सिमम इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्समध्ये तुमचा आयसी असतो म्हणजे असतोच. ठीक आहे. चलो ॲप्लिकेशन घ्या. पुढचा कन्सेप्ट ॲप्लिकेशन्स ऑफ आयसी और युजेस ऑफ आयसी. ॲप्लिकेशन्स ऑफ आयसी और युजेस ऑफ आयसी. पहिलं घ्या. इट इज यूज्ड इन द इंटिग्रेटर्स अँड डिफरन्शिएटर्स. पुढे घ्या. इट इज यूज्ड इन द प्रोसेस कंट्रोल ॲप्लिकेशन. सेकंड घ्या. इट इज यूज्ड इन द प्रोसेस कंट्रोल ॲप्लिकेशन्स. पुढचं घ्या. इट इज यूज्ड इन डोमेस्टिक ॲप्लिकेशन सच ॲज. थर्ड घ्या बेटा. इट इज यूज्ड इन डोमेस्टिक ॲप्लिकेशन सच ॲज वॉशिंग मशीन, TV, radios. It is used in the domestic applications such as washing machine, TV, radios. ठीक है. ACs, etc. पुढचं घ्या. It is also used in the various electronic instruments such as timers, calculators, flip-flops, microprocessors, flip-flops झालं बेटा, counters, etc. बरं, इथे ना बेटा तुमचं आयसीचं बऱ्यापैकी संपलेलं आहे. आता ह्या चॅप्टरचा एक शेवटचा क्वेश्चन आहे, तो म्हणजे कंपॅरिझन. काय बेटा? कंपॅरिझन कोणाकोणामध्ये? कंपेअर बिटवीन लिनियर आयसी अँड नॉन लिनियर आयसी. कंपेअर बिटवीन काय बेटा? लिनियर आयसी, नॉन लिनियर आयसी. लिनियर आयसीलाच अजून एक काय म्हणतात? ॲनालॉग आयसी. आणि नॉन लिनियर आयसीलाच अजून एक काय म्हणतात? डिजिटल आयसी. 3 कॉलम करायचे आहेत. आधी क्वेश्चन लिहून घ्या. कंपेअर बिटवीन लिनियर आयसी अँड नॉन लिनियर आयसी. एक कोर्स सोडून पुढच्या वेळी लिहून घ्या बेटा क्वेश्चन. कंपेअर बिटवीन लिनियर आयसी अँड नॉन लिनियर आयसी. कंपेअर बिटवीन लिनियर आयसी अँड नॉन लिनियर आयसी. कंपेअर बिटवीन लिनियर आयसी अँड नॉन लिनियर आयसी. ऑलमध्ये लिहा. कंपेअर बिटवीन ॲनालॉग आयसी अँड डिजिटल आयसी. ऑलमध्ये लिहा. कंपेअर बिटवीन ॲनालॉग आयसी अँड डिजिटल आयसी. ऑलमध्ये लिहा. कंपेअर बिटवीन ॲनालॉग आयसी अँड डिजिटल आयसी. 3 कॉलम करायचे. पहिल्या कॉलममध्ये पॅरामीटर, दुसऱ्या कॉलममध्ये ॲनालॉग आयसी और ॲनालॉग आयसी अँड ॲनालॉग आयसी और लिनियर आयसी. थर्ड कॉलममध्ये नॉन लिनियर आयसी और डिजिटल आयसी. ठीक आहे. पुन्हा एकदा 3 कॉलम. पहिल्या कॉलममध्ये पॅरामीटर, सेकंड कॉलममध्ये लिनियर आयसी, त्याला अजून एक नाव आहे ॲनालॉग आयसी. थर्ड कॉलममध्ये नॉन लिनियर आयसी आणि अजून एक नाव काय? डिजिटल आयसी. चलो 3 कॉलम करा. 3 कॉलम केलेत. अपेक्षा ठेवतो झालं असेल 3 कॉलम करायचे बेटा. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पहिले ना बेटा आपण दोघीकडे एक्झाम्पलचा पॉईंट लिहून टाकू. ठीक आहे. पॅरामीटरच्या खालीला एक्झाम्पल मी सांगतो, ऐकून घ्या. लिनियर आयसी किंवा ॲनालॉग आयसीचे एक्झाम्पल आहेत बेटा. ओपॅम्प म्हणजेच ऑपरेशन ॲम्प्लिफायर आणि कंपॅरेटर्स. ठीक आहे. 2 एक्झाम्पल आहेत. ओपॅम्प म्हणजेच काय? ओपॅम्प कसं लिहितात? इथे लिहून दाखवतो. ओपॅम्प OPAMP. ओपॅम्पचाच फुल फॉर्म आहे बेटा ओ म्हणजे ऑपरेशनल. ठीक आहे. ऑपरेशनल आणि AMP म्हणजे ॲम्प्लिफायर. ठीक आहे. ओपॅम्प लिहून घ्या. हे कोणाच्या खाली बेटा? लिनियर किंवा ॲनालॉगच्या आयसी. ओपॅम्प कॉमा देऊन कंपॅरेटर. तिथेच कॉमा देऊन कंपॅरेटर्स. ओके. डिजिटलच्या खालीला, नॉन लिनियरच्या खाली लिहायचं आहे फ्लिप-फ्लॉप्स काउंटर्स एक्सेट्रा. ओके. लक्ष इकडे. आता लिनियर आयसी. आता ना पॅरामीटरबद्दल सांगतो आधी. पॅरामीटर आहे बेटा याचा पॉवर सप्लाय. पॉवर सप्लाय म्हणजे काय? इनपुट कसा असतो. ठीक आहे. आता ओपॅम्प असा एक डिव्हाइस आहे बेटा, हा तुम्हाला डिटेलमध्ये जात नाही. ओपॅम्प एक असा डिव्हाइस आहे, त्याला 2 इनपुट्स लागतात. किती इनपुट लागतात बेटा? 2. मग पॉवर सप्लाय लिहिलं इथे. इकडे काय लिखता येईल? सिंगल पण चालेल किंवा ड्युएल पण चालेल. सिंगल पॉवर सप्लाय और ड्युएल पॉवर सप्लाय. पण डिजिटलच्या खाली फक्त आणि फक्त सिंगल पॉवर सप्लाय असतो बेटा. लक्षात आलंय? पुन्हा एकदा सांगतोय, नीट ऐका. काय म्हणतोय काय नाही नीट समजून घ्या. ठीक आहे. बरं. पॅरामीटरमध्ये पॉवर सप्लाय असा शब्द लिहिला आहे बेटा सगळ्यांनी. पॅरामीटरमध्ये पॉवर सप्लाय लिहिला आहे. ओके.
आता बेटा लिनियरच्या खाली आपण एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे की अॅनालॉगच्या खाली आपण एक्झाम्पल एक लिहिलेलं आहे ओपॅम्प नावाचं. आठवत आहे? ओपॅम्प एक असा डिव्हाइस असतो त्याला 2 इनपुट्स लागतात म्हणजे 2 पॉवर सप्लाय लागतात. ठीक आहे, किती पॉवर सप्लाय लागतात? 2 इनपुट्स म्हणजे 2 पॉवर सप्लाय लागतात. मग काय लिहिता येईल मला तिथे? सिंगल पण चालेल. मग सिंगल नाही चालत असं आहे का? नाही, सिंगल पण चालेल, ड्युएल पण चालेल. मग तिथे काही सिंगल पॉवर सप्लाय और ड्युएल पॉवर सप्लाय. पण तुमचा जो फ्लिप फ्लॉप आहे, काउंटर्स आहे, जे मी एक्झाम्पल सांगितले आधी, त्याला फक्त आणि फक्त सिंगल पॉवर सप्लाय चालतो. त्याला फक्त आणि फक्त कुठला चालतो बेटा? सिंगल पॉवर सप्लाय. मग आता सगळ्यांनी पॅरामीटरमध्ये पॉवर सप्लाय लिहिलेलं आहे. अॅनालॉग किंवा लिनियरच्या खाली लिहायचं बेटा सिंगल पॉवर सप्लाय और ड्युएल पॉवर सप्लाय. सिंगल पॉवर सप्लाय और ड्युएल पॉवर सप्लाय. तिकडच्या साईडला डिजिटल किंवा नॉन लिनियरच्या खाली लिहायचं आहे सिंगल पॉवर सप्लाय फक्त. ठीक आहे, सिंगल पॉवर सप्लाय. ओके, आता पुढचा मुद्दा. आता पॅरामीटरमध्ये बेटा सिग्नलचा कन्सेप्ट. पॅरामीटरमध्ये शब्द टाका सिग्नल. थर्ड पॉईंट माझा चालू होतोय. पॅरामीटरमध्ये शब्द टाका सिग्नल. आता साहजिक आहे, लिनियर म्हटलं की त्याला अॅनालॉग आयसी म्हणतोय. अॅनालॉग आयसी म्हणजे सिग्नल पण कुठला असेल बेटा? अॅनालॉग सिग्नल. डिजिटल आयसी आहे किंवा नॉन लिनियर आयसी आहे म्हणजे सिग्नल कुठला आला? डिजिटल. येस, म्हणजेच काय? लिनियरच्या खाली लिहा की अॅनालॉगच्या खाली लिहा अॅनालॉग सिग्नल, डिजिटलच्या खाली किंवा नॉन लिनियरच्या खाली लिहा डिजिटल सिग्नल. ठीक आहे, चलो. पहिल्या पॅरामीटरच्या इथे काय लिहिलं? सिग्नल शब्द टाकलाय. मग नंतर लिहा अॅनालॉग सिग्नल, नंतर लिहा डिजिटल सिग्नल. पुन्हा एकदा पॅरामीटरच्या खाली सिग्नल, मग इथे लिनियरच्या खाली लिहायचं आहे अॅनालॉग सिग्नल, नॉन लिनियरच्या खाली लिहायचं आहे डिजिटल सिग्नल. नॉन लिनियरच्या खाली लिहायचं आहे डिजिटल सिग्नल. पुढचा पॉईंट थोडा महत्त्वाचा आहे, कॉन्सन्ट्रेशन देऊन नीट ऐका. इफेक्ट ऑफ नॉईज. आधी पॉईंट लिहून घ्या, पॅरामीटर मस्त एक्सप्लेन करतो. चौथा पॅरामीटर सांगतो बेटा इफेक्ट ऑफ नॉईज. पॅरामीटरमध्ये लिहायचं आहे इफेक्ट ऑफ नॉईज. पॅरामीटरमध्ये लिहायचं आहे इफेक्ट ऑफ नॉईज. आता नॉईज म्हणजे काय असतो इथे माहिती आहे का बेटा? अनवॉन्टेड सिग्नल. खूप वेळेस सांगितलंय, नसेल सांगितलं तर लक्षात घेऊन घ्या. नॉईज म्हणजे काय असतो? अनवॉन्टेड सिग्नल. म्हणजे मला जो सिग्नल लागत नाही त्याला काय म्हणतात बेटा? नॉईज. म्हणजेच काय की बाबा रे, हे जे लिनियर सर्किट आहे त्याच्यावरती नॉईजचा इफेक्ट होतो का नाही होत? ठीक आहे, हे जे डिजिटल सर्किट आहे त्याच्यावरती नॉईजचा इफेक्ट होतो का नाही होत? ठीक आहे, तर अॅनालॉगवरती सगळ्यात जास्त होत असतो, डिजिटलवरती खूप कमी होत असतो. ठीक आहे, अॅनालॉगवरती जास्त इफेक्ट होतो, डिजिटलवरती कमी इफेक्ट होतो. लक्षात आलंय? अॅनालॉगवरती जास्त इफेक्ट होतो नॉईजचा, डिजिटलवरती कमी होतो. म्हणजेच लिनियरवरती पण जास्तच होतो, डिजिटलवरती कमी होतो. लक्षात आलं? इफेक्ट ऑफ नॉईज. ठीक आहे, फाईन. अॅनालॉग सिग्नल जो कुठला असेल ना बेटा, तो इफेक्ट ऑफ नॉईज त्याच्यावरती होऊ शकतो जास्त, याच्यावरती होत नाही. ठीक आहे, मग इफेक्ट ऑफ नॉईज मोर आणि इकडे लेस. इफेक्ट ऑफ नॉईज दिलं मोर आणि इकडे लेस. इफेक्ट ऑफ नॉईज मोर आणि लेस लिहिलंय. तसंच इफेक्ट ऑफ टेम्परेचर पण मोर आणि लेस. पुढचा पॅरामीटर, पाचवा पॅरामीटर बेटा इफेक्ट ऑफ टेम्परेचर. पाचवा पॅरामीटर आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर, मोर आणि लेस. इफेक्ट ऑफ टेम्परेचर मोर आणि लेस. इफेक्ट ऑफ टेम्परेचर मोर आणि लेस. आणि शेवटचा 6वं पॅरामीटर ॲप्लिकेशन. 6वं पॅरामीटर ॲप्लिकेशन. आधी मी ॲप्लिकेशन लिनियर आयसीच्या खाली सांगतोय. लिनियरच्या खाली लिहा ॲम्प्लिफायर्स, ॲम्प्लिफायर्स कॉमा सिग्नल जनरेटर्स, कॉमा सिग्नल जनरेटर्स, कॉमा फिल्टर्स एक्सेट्रा, कॉमा फिल्टर्स एक्सेट्रा. आता नॉन लिनियरच्या खाली लिहायचं बेटा. नॉन लिनियरच्या खाली मायक्रोप्रोसेसर कॉमा डिजिटल क्लॉक्स, मायक्रोप्रोसेसर कॉमा डिजिटल क्लॉक्स एक्सेट्रा, मायक्रोप्रोसेसर कॉमा डिजिटल क्लॉक्स एक्सेट्रा. झालं बेटा? ओके. इथे तुमचा खूप महत्त्वाचा चॅप्टर संपला आहे, तो म्हणजे कुठला बेटा? इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स अँड सिग्नल्स. इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स अँड सिग्नल हा चॅप्टर तुमचा इथे संपलेला आहे बेटा. उद्यापासून माझा नेक्स्ट चॅप्टर चालू होईल, तो म्हणजे असेल सेमी कंडक्टर डायोड. तो म्हणजे कुठला असेल बच्चा सेमी कंडक्टर डायोड. ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकी चौदा. थँक्यू. गुड डे.